तर हॅलो गाईज, आज आम्ही चालले इथं बाजारात कासमवाडी बाजारात चालले. तर चला आता भेटूया बाजारात गेल्यावर. तर आता आम्ही आलेले इथं बाजारात माझी आणि मम्मी तुम्हाला भाजी दाखवते. तर आता आम्ही चालले इथं. आता आम्ही घेतले भेंडी आणि गोबी. आता आम्ही पुढे चालले. आता बटाटे बघू, विचारून बघू ते मला बटाटे. काय बस आता नको काढू. डाळ एक लावून द्या. चला पावसा निघाले आतल्याद्वारे आम्ही आले कासमवाडी बाजारामध्ये. तर बघा, खूप गर्दी आहे. तुम्हाला दाखवत आहे. तो पिंक कलरचा लसूण कोणता होता? तो का तो नाकात टाकायसाठी? घ्यायचा 20 रुपयाला एक. 20 रुपयाला आहे. मग बराबर लाव. कोणते चॅनल पे आहे? यूट्यूब लगा दो. 20 रुपयाला एक. 20 बराबर लगा दो ना. कसं दिलं खरबूज? 20 रुपये किलो. 20 रुपये किलो. 20 रुपये किलो. मँगो नाही खाता कुठं? आता नाहीये म्हणून
तरी प्रत्येक गोडाऊनवर भानगडी होत नाही, असं काही नाही. काय भानगडी काय नाही. कारण ते झाले वशिलेवाले ती टाकतात पाणी येत होते पडील पाणी थोडं नाही नाही धक्का नाही लागू देत तुमच्या कपड्याला लागलं होते खाली पडील तुमच्यानी कपड्याला लागेल तुमचा लागला नाही. आहे 30 रुपयाला आहे 20 रुपयाला. हा तो पण तोच एकच आहे ना ते. मग का बघायचे आपल्या इथे चला, आता काय घ्यायचंय आपल्याला अर्धा किलोच घ्यायचंय. चालू आहे म्हण का सर्व तसेच आहे. एवढून काय व्हायचं हे बघा चांगलं तेवढंच आहे. 10 रुपये 10 रुपये 10 रुपये. टमाटे आहेत घरी. हा हे बघा चांगलं आहे. मागच्या वेळेस त्यांच्याकडून 10 रुपये 10 रुपये 10 रुपये. हा बारीक दोन मिरच्या वेगळे बीट कसं दिलंय दूध काय केलंय मावशी? 1 किलो दादा एकदम पाकिट सुपर आहे आता बरं सडक पाया पण टाका एकदम सुपर आहे हा? कोण आहे का? हा आता कुठे जायचंय दुधी भोपळा तर आता आम्ही चालले बरोबर सांगा एकच देऊन देऊ का हा देऊन द्या एक नाही कोणी खात नाही काय बोलताय आता अजून पुढे चालू काय काही असेल तर आता मी हे येते चटणी
खूप थकली, मला यायचंच नव्हतं. तर आता मेथी घ्यायला आले आम्ही आणि मला मागचा बॅकग्राऊंड किती छान येतोय इथे बघा. पोकळा कसा दिला पोकळा? आता आम्ही आले जलेबी घ्यायला. तर आता घेतलं जाऊ दे, घेतल्यावर होऊन जाईल ना. अरे घेतला ना. हे बघा किती मी आणले. कुठं कुठं फिरायचं गाडी घेऊन. गर्दी दाखव बघ किती गर्दी आहे इथं. बघा आता तर खूपच वाढली गर्दी. आम्ही जेव्हा आलतो तेव्हा गर्दी नव्हती, होती पण थोडीच होती ना. हा, आरोहीला तर खूप कंटाळा येतोय बाजारामध्ये यायला. आणले मी तिला. मी कधीच येत नाही बाजारात. एक तर रेवा येते. मी यावर्षी रिश्वत घेतली मम्मीकडे बाजारात यायसाठी. जबरदस्ती केली मम्मीने मला. चल चल, मला ब्लॉग काढायचा आहे. माझा ब्लॉग काढायला कोणी नाही. राहू दे ग बाई. म्हणून मी आली, नाही तर मी काय आले. मम्मीला वजा झिंगून बघून मला वजा होते. बघा गर्दी तर वाढतच चाललेली आहे. आता आम्ही पटकन घरी चालले जाऊ. रिकामं कोण चालेल रे बाप्पा. किती वेळ लागतोय मम्मीला फक्त बटाटे घ्यायला. तर आता आम्ही घरी जायसाठी निघाले. खूप मेहनत केली मीने, मम्मीने पण केली. मम्मीने थैला एवढ्या जोर जोर पकडल्या. तिथे मम्मीला बघून बघून मला काय बोलता वज होत होता. म्हणून मी येतच नाही बाजारात. मला नाही आवडत. तुम्हाला आवडतं की नाही कमेंट मध्ये सांगा. जर तुम्हाला बाजार पण आवडला आणि हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत नक्की शेअर करा. आणि आणि तुम्ही कासमवाडी बाजारात कधी आलेले आहेत का, हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आणि लाईक करायला तर बिलकुल विसरू नका. ओके बाय. वंदना आंटी. तर आता मम्मी त्यांच्याशी बोलेल पुढे. आणि अचानक भेटले. माझ्या मम्मीचं लक्ष नव्हतं, त्यांचं लक्ष गेलं. हा, त्यांनी हात पण दिला तुला. हा, माझं लक्ष गेलं. हा